भगवान व्यक्ती सांगतात सर्वांमध्ये आमची व्यक्ती कशी आहे हे चाललेलं आहे बघा. आणि कशा प्रकारे दृष्टांत देऊन सांगतात. आगी लागली कापुरा, काजळी नाव ऐश्वनारा, बोलणे नाही विराजया पुरी. एकदा ज्ञान झालं म्हणजे संपलं सगळं. कापराला कोण लागला? अग्नी लागला. मग कापूर शिल्लक राहतो का? बरं मग काय शिल्लक राहते? काही नाही. आकाश नाही सांग. तर अग्नी काय करतो? कापराला जाळून टाकतो आणि आपण स्वतः काय होतो? एखादा यात्रेकरू असतो तो म्हणतो हवा कुठं जायचं आहे आणि वारकरी शिक्षण सोडते. नव्या का जुन्या? म्हटलं नव्या जायचं आहे. मग तो वाट आहे ना, तो वाट सुरू काय करतो? बरोबर त्याला तो यात्रेकरू तिथे नेऊन पोहोचवतो आणि तो सांगतो म्हणलं हे बा हे वारकरी शिक्षण संस्था बरोबर 25 रुपये द्या. तो काय करतो? फक्त ज्ञान करून देतो. कोणाचं? आणि आपण राहतो का? मग ज्ञान काय करते? परमात्म्याचं ज्ञान करून देतो ना आपणही निघून जाय. आगी लागली उरणे नाही काजळी नाव उरणे नाही उरा. तैसे समूळ विद्या काय ते ज्ञान देई जाय तो नाही किरण नसाय. माझा अविद्या आहे. अविद्येच्या विरोधी कोण आहे? ज्ञान. मग ते ज्ञान काय करते? अविद्येला नाहीसं करून टाकते. आणि आपण काय होते? काट्याने काटा काढायचा आणि तो ज्याने काटा काढला तो काय खिशात ठेवायचा का? खिशात ठेवला त्याला इंजेक्शन निघलं. तो काटा काय करायचा? ज्ञान काय करतं? अविद्येला नाहीसं करतो आणि आपण काय होते? मग काही शिल्लक राहत नाही का? परमात्मा राहत नाही का? काही शिल्लक राहत नाही असं म्हटलं तर कोणता वाद आहे? शून्यवादी. शून्यातून जगत उत्पन्न होते का? पेरलंच नाही तर ज्वारी येते का? झाडाला काय आला पाहिजे? बार आला पाहिजे मग पीक येत असते. त्याप्रमाणे ते कशा करतो सांगितलं? त्या शून्यवादी लोक आहे ना ते शून्यात बांधतात. बौद्धांची जी मत आहे ना शून्यम शून्यम नाही शनिकम शनिकम दुःखम दुःखम स्वलक्षणम ते खंडित मत आहे सगळे. शून्यम शून्यम असं म्हटलं तत्वच नाही. मग जगत आलं कुठून? जगाचं तत्व आहे का नाही? जगत म्हणजे काय? जे उत्पन्न होते नाही होते त्याला काय म्हणायचं? आणि परमात्मा तत्व कोणाला म्हणतात? जे उत्पन्न होत नाही होत नाही नासत्व विद्यते दृष्ट म्हणतात त्याला परमात्मा. न जायते इंद्रियते उत्पन्नही होत नाही तो काय होत नाही. मग कसा आहे? जसाच्या असं आद्य पुरुषाला परमात्मा समजलं नाही का? नंतोनाच्या दीर्घ संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं माझे निवाडीचे सांगितले का? विश्व के कोने के रामा की सीता चोराते कोण के किसी ऐसी जळाजळ व्याप्ती करून रूप करता कैवल्यपदी ठेकेली निरूपिती आपले तेव्हा त्या श्लोकापासून रक्त गामा विषयी बोधाने सर्वस्ती जाम वगैरे
विश्वानुरूपत्व प्राणिनाम देहमासे हे सगळे व्याप्ती काय केली सांगितले. आणि कोणत्या स्वरूपामध्ये तिचा लय केला निरुपाधिक. निरुपाधिक जिथे कोणत्याही उपाधी वेगळे निर्विकार काहीचा संसार. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कोणती नाही रूप वर्ण गुण असं जे तत्व आहे त्या तत्वाचं दर्शन या ठिकाणी करून घ्या. जे कोणी एक नाही रूप केले निरूप आहे ते आपली आरोग्य. शेवटी सर्वाचा निराश झाल्यानंतर जे उरत असते त्याला परमात्मा तत्व असं म्हणतात. विचारता आणि रसले प्रपंच सहज सांडवले मग तत्वदा तत्व उरले ज्ञानाचे काहीच उरलं नाही असं म्हटलं. शून्यवादाचं त्याच्यामध्ये पुष्कळचे प्रकार आहे बरं का. तर दर्शनकार लोकांच्या भावना असतात त्याच्यामध्ये. शुद्ध देवी ऐशी जडा जड व्याप्ती नाही. शुद्ध असं स्वरूप परमात्म्याचा राहत असं जिथे कोणत्याही प्रकारे नाम रूप संबंध जाती क्रियाभेद हा आकाराशीचा प्रदान नाही का. जे जाणत लिहा करवते काहीच करणे नाही जिथे जाणण्याचे तन्मया ते आणि दयाने कृतकृत्यता कशाने प्राप्त होते नाही का. श्रीमंतीने होते का. श्रीमंतीने काय जाते दरिद्री गरिबी जाते. कृतकृत्य होत असतं का. श्रीमंत झाला म्हणजे काय पाप करणार माणूस का पुण्यवान होतो का. मग कोण राहतो त्याचा काही संबंध आहे. म्हणून आहे ना काय मिळवल्याने कृतकृत्य होतं. कृतकृत्य ज्ञान. एकदा परमात्मा प्राप्ती झाली म्हणजे कृतकृत्य भारत. मग तुला काही तुमच्या पंचायताची मध्ये आहे ना तृप्ती देत नाही का. आता काही करायचं शिल्लक राहिलेलं अशा आहे ना. आता आहे ना त्याच्यामध्ये आगावाची बोध कायचा अर्जुन येऊ मोठा लागायचा आणि व्यवसाय चंद्रोदय जायचा नाही. हा सगळा बोध अर्जुनाच्या ठिकाणी नाही का. वाया गेला का त्याचं फळ आलं. आपल्यासारखा असा नळी पंकली इकडून आहे का आणि इकडून काय करायचं. बरं आहे म्हटलं काही हरकत नाही. जे ऐकतच नाही त्याच्यापेक्षा ऐकणार कोण वेदांत ऐकायला लागलं. आता अलीकडे वेदांताचे पाठ काय होतात फार कमी झालेले आहे का. एक दोन ठिकाणी चालतात आता नाही का. तर बरं आहे आपलं थोडं बारकरी समस्या आवडत नाही पण प्रारंभी काय होत नाही आवडत नाही. म्हणजे पुढे वक्ता झाला म्हणजे कशाचा. तेव्हा अर्जुनाच्या ठिकाणी हा बोध कसा प्राप्त झाला तर अर्जुनी मोठं लागायचा व्योमेचा चंद्रोदय जसा व्योमेचा म्हणजे आकाशामध्ये असलेला चंद्रमा त्याचं प्रतिबिंब कुठे पडलं समुद्रात आहे काय. मग आपल्याला काही फरक दिसतो का. त्याप्रमाणे सगळ्याचा सगळा बोध अर्जुनाच्या चित्तामध्ये ठसवला गेला. नाही तर मग नळी पंकली सोनारे इकडून तिकडून पालत्या घागरीवरती कोणी ग्रस्त आपल्याला काही सणाचा दिवस आहे का. सणवार म्हटल्यानंतर काही पक्वानं करतात काय तिला काही करायचं होतं बा. मग तिनं सांगितलं म्हणलं हे बा भजे करायचे तुला काय पाहिजे तेल पाहिजे आणि पुरणाची पोळी खायला कशावर पाहिजे. अरे पुरणाची पोळीचं ऐश्वर्य कशात आहे नाही गुळवणी हे परातभर करायचे गुळवणी आणि वरून पुरणाची पोळी सुद्धा कशाची
गुळाची आणि खायची त्याच्याबरोबर वळवणीसोबत कसं तिथं वैभव आहे का वैभव कशाच आहे दुधावर हे कमी पडते मग तिचं वैभव कशामध्ये आहे तुपामध्ये द्रोणभर काय पाहिजे तूप मग ती बुडवायची त्याच्यात एकदम असं खायचं नाही खायचं शिंकवायचं मग तूप न्यायचं भांडं एकच नेलं बघा तुपारला मग दुकानदाराकडून एका भागात काय घेतलं तेल घेतलं म्हटलं तूप द्या की बऱ्या म्हणायला लागले दुकानदाराने सांगितलं तूप देतो पण ते भांडं होतं नाही एकच पहिल्या ह्याच्यामध्ये काय घेतलं तेल आणि तूप घेण्याकरता पालतं केलं ते काय झालं काय खाली सगळं तेल सांडून गेलं मग गेला घरी मंडळीने विचारलं आणलं का तेल आणि तूप तर म्हणलं आणलं हो पण मला लागली म्हणजे बाय तूप तर काही दिसत नाही याच्यामध्ये म्हटलं ते आणलं कुठं मग ते तिला पालतं होतं ना असं पालतं दुकानदाराच्या तिथे काय झालं घरी आल्यानंतर नाती काय आलं काय नाही त्यालाही गेलं काय म्हणून वस्तू देऊन गेली परमात्मा टरफल आणि पोहे काढल्यानंतर रस मिळत असतो काय मिळतं पण पैसे सुद्धा कशात द्यावं लागते कोईचे टरफलाची बरं का एक माणूस आपला काही भात देत खात होता कडकन वाजलं शेजारच्या माणसाने त्याला सांगितलं म्हटलं का हो खडकन वाजलं खडा लागला का तुम्हाला हो मला खडा लागला की म्हणजे मग तुम्ही थुंकून नाही टाकला म्हणजे फुकट आला जाऊ द्या दृष्टांत संपला तेव्हा काहीच ओढत नाही का जे वरते त्याला निरुपाधिक इथे मग उपाधीचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही तिथं माया बिया काही नाही मग माया कुठून आली ते जगताची संगती लावण्याकरता वास्तविक त्याच्या ठिकाणी काहीही संबंध एक एकटाची असून असं आणखी तो बरोबर प्रतिबिंब जसंच्या तसंच पडलं कारण अर्जुन सामान्य श्रोता आहे की असामान्य श्रोता आहे असामान्य असं आहे जे सांगितलं ते काय करतात प्रतिबिंब ते चौकट आहे समोरील चित्र उमटे ते बी अर्जुने आणि वैकुंठी नाम स्वच्छ असेल आरसा असला त्याच्यामध्ये आपलं काय पडते प्रतिबिंब जसंच्या तसं सगळं प्रतिबिंब जसंच्या तसं काय करायचं तैसा अर्जुना काय अर्जुन आणि वैकुंठी नांदत असेल जे जे आणखी भगवान सांगतात ते अगदी टेपच केल्यासारखं तो काय मोबाईलसारखं सगळं तर एक एक शब्द सुद्धा काय जात नाही वाया जात नाही दोघांच्या ठिकाणी बोध आहे आता भगवान आणि अर्जुन दोघांच्या ठिकाणी बोध काय झाला होता आतापर्यंत अर्जुनाच्या ठिकाणी काय नव्हतं कोणाच्या ठिकाणी होता भगवंताच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी आणि तो कोणाला दिला मग अर्जुनाला मग अर्जुन काय झाला ज्ञानी मग भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन याच्यात द्वैत राहिलेला नाही देवभक्त दोन्ही एक रूप झालं बाप वस्तू स्वभाव फाके तो गुढी ठाव अनुभयांचा राव अर्जुन म्हणे सांगणारे कोण आहे भगवान श्रीकृष्ण कोणाला सांगतात मग ते बाप वस्तू स्वभाव ऐकणारा आणखी खाली मान घालत असेल
अरे म्हटलं का रे काय व्याख्यान चालले नाही म्हणलं जरा झोप येत नाही मग आता बघता किंवा खुश असतो बघता तो बघता नव्हे श्रोते नेहमी नाही पण असे शब्द भेटले तर काय उपयोग? ते सांगतात कोणीतरी ज्ञानेश्वरी सांगायची आणि ते ओवी वाचवणारा असायचा मग ओवी त्यांनी वाचली म्हणजे मग त्याचं व्याख्यान करणारे गुरुजी व्याख्यान करत होतो मग व्याख्यान करेपर्यंत झोप घेत होते हे म्हणलं आता व्याख्यान जमलं दुसरी ओवी मग जागावे स्वतः कसा जाऊ लागलो अर्जुनाचा अर्जुनाचा व्यापकपणे बोलत आहात निरुपादेव जाता आणि स्वरूप प्रसंगता बोलली व्यापकपणा सांगता सांगता निरुपाधिक स्वरूपापर्यंत आले आणि स्वस्वरूप प्रसंगता बोलत होते आता ते व्यापक स्वरूप कसं आहे ते व्यापक स्वरूप काय करतात असं चांगलं कल्पना करा आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नाही का मग काही शिल्लक राहत नाही आंब्यामधून की टरफलचं काय जात असते वरचं काय जाते आतली काय जाते मधले जाते कसं नाही पैसे कशाचे दिले टरफल आणि कोळीचे टरफला करतो नाही रसा करतो मग काय राहत असते रस मग स्वरूप राहतं मग ते जसा आंबा असेल त्याच्यात काही जाती असतात काही आंबट जात असतात किती पिकू द्या तरी ते आंबट आणि एखादा जात कशाची असते याची असते ना आपल्या गोड आंब्याची जात असते ते आंबा कसा लागतो त्याप्रमाणे अंतिम तत्व कोणतं आहे पण आंब्याचं झाड झाडाकरता पेरत पाळतो का फळाकरता आणि फळं येत नसेल तर काय उपयोग आहे ते संत्र्याचा बगीचा असतो ना मला एक आणखी संत्र्याचा बगीचा तोडून राहिला त्रयस्तग्रस्त आला तर म्हणलं गाव काय करता म्हणलं बाग तोडून टाकतो बाबा एवढी मेहनत केली काय झाडं सुंदर आहे सावली काय सुंदर पडलेली आहे म्हणलं तुम्ही खुशाल तोडून टाकता काय म्हणत मला 20 वर्ष झाले किती अजून संत्र्याच्या झाडाला काय येत नाही आपण सावली चांगली पडते मग सावली करता संत्र्याचा बगीचा लावला का नाही मग कसं करता त्याला काय आले पाहिजे तसा परमार्थ आहे किंवा लोकांना सांगण्या इतका परमार्थ करावा लागतो की आपल्याला त्यातला बोध प्राप्त झाला पाहिजे बोध प्राप्त नाहीतर काय अपेक्षा नाही का ते याने म्हटलेलं आहे गाडगे महाराज माझे तो का म्हणे घ्यायला पाणी त्याचं फळ आपल्याला प्राप्त झालं पाहिजे त्याच्याकरता दृष्टांत नाही दिसायचं तेव्हा निरुपाधिक तत्व कसं आहे ते आता सांगायचं आहे त्याच्याकरता सांगणारे कोण आहे द्वारकेचा नाथ म्हणे आता या एक वेळा व्यंगवाने की जो का सांगणे आणि द्वारकेचा नाथ म्हणे द्वारकानाथ भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाण त्यावेळेला कोणतं होतं द्वारका लीला वगैरे जे काही आहेत ना तर लीला मात्र गोकुळात कुठे काय आणि पुढे मग द्वारकेमध्ये गेल्यानंतर लीला करणं काय झालं संपलं लीला करणं का संपलं चतुर्भुजा नाही का रुक्मिणीला कुठून घेऊन गेला कौंडण्य पुरावलं बरं आणि कुठे घेऊन गेला द्वारकेला द्वारकेला एकाने सांगितलं म्हटलं का आमचं तरी काय चुकलं म्हटलं काय बरं मग तुमच्या मतामध्ये म्हटलं रावणाची काय चूक झाली रावणाने सुद्धा
सीतेला काय केलं पळून गेलो. आणि कुठे घेऊन गेला अशोक. अशोक कोणाच घेऊन गेला कोण सीता. राम राम. म्हणजे अद्वैताचार्य श्रेष्ठ भगवंताने रुक्मिणीला कुठं घेऊन गेला द्वारकेत. एकाला किंमत देतो आणि एकाला काय देत नाही. किंमत देत नाही. जाऊ द्या, दोघं काय सांगतील काही. सांगता येत नाही. रामाई आडे कोडे अखंड बोडू आवडे परी काय ना जोडे पुसले. एखाद्याचा प्रारब्ध असतो बघा, विद्वान असतो पण स्वतःच भेटत नाही. काय भेटत नाही? फार इच्छा असते सांगायचं. ते एक गोपाळसाठी गोरे होते, त्याला एक ग्रंथ सांगायचा होता. सगळं आयुष्य चाललं पण एकही स्वतः भेटेना. नाही. आम्ही त्याच्याकडे जायचे. एक शोध आला किती म्हणजे शास्त्री बाबांनी सांगितलं, म्हणलं काय हरकत नाही, एक का असेल स्वतः भेटला भाग्य आपलं. त्याची सगळी सुविधा, राहण्याची सोय, खाण्याची सोय, पिण्याची सोय. पाठाला फक्त 2च दिवस पाठाला लागते दोन. आणि तिसऱ्या दिवशी जो गेला तो मग सांगणारा वक्ता किती जरी असला तरी त्याची शोभा कोणामुळे नाहीतर आपले खांबाला सांगायचे काही माणूस स्वतःचं वर्णन इथे केलेलं आहे. आजी मनोरथाची फळ जोडीलाची तू केवळ म्हणजे तोंडवरून निकुळाला. त्यावेळेला हे 3 होते बघा. त्या 3 मध्ये अधिकारी कोण होता? अर्जुन होता. हे बघा, एक धृतराष्ट्र, संजय, अर्जुन आणि भगवंत. भगवान. भक्ता कोण आहे? भगवंत. भगवान. श्रोता कोण आहे? अर्जुन. ठीक आहे नाही? ठीक आहे. अरे अर्जुन आहे, संजय आहे आणि धृतराष्ट्र. धृतराष्ट्र आहे. मग फल कोणाला प्राप्त? अर्जुनाला. मग जो बोध अर्जुनाला मिळाला तोच बोध कोणाला मिळाला? संजय. आणि तोच बोध कोणाला मिळाला? अरे तोच बोध कोणाला मिळाला? धृतराष्ट्र. घ्या धृतराष्ट्राला कुठं पोचले, अर्जुन. संजय. अर्जुन. बैऱ्याला कुठं ज्ञान. मग तो बोध पुराला मिळाला नाही. धृतराष्ट्राला नाही मिळाला. पण पुढे मग शेवटी थोडं संपल त्याला मिळालं. मग संजयला मिळाला. मग देवाची शेवटी किती? फक्त 2. एक अर्जुन आणि संजय. संजय वाच वगैरे आलेला आहे. आम्हाला अखंड बोलू आवडे परींना जोडे पुस्तकायचे. कोणी म्हणायला लागलं सांग विचारतच नाही. मनोरथाची फळ जोडलाची तू एक का होईना तोंड भरून निखिळालाची बस. मग भक्तालाही आनंद होत असतो. अद्वैतावरी भोगीचे जे मनुष्य आणि ते तोच माझे देतात येतो. आता या द्वैतशास्त्र असल्यामुळे वेदांत शास्त्र पडते. पहिला भाग कोणता या द्वैतशास्त्रामध्ये? एकमेव अद्वितीयम त्याला अजात म्हणतात. जे जे दृष्टी दिसे ते हरे रूप. नाही का जनी वनी अवघा देव. हा समस्त श्री श्री वासुदेव. मग असं असताना देखील नाही का तोंडभरी निघून आला तिकडे अद्वैतावरी भोगीचे. संवादामुळे माणसाला आनंद प्राप्त होतो. म्हणून गीतेमध्ये 2 संवाद आहे ना, एक अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णाचा संवाद आहे का? एक संजयाचा आणि धृतराष्ट्राचा 2 संवाद आहे ना. आरसा आली जवळा दिसे आपण पे आपला डोळा त्याचा समाधी निर्मळ शिरोमणी. आपला डोळा आपल्याला पाहायचा असला तर डोळा सर्वांना पाहतो, पण डोळा आपल्याला आपला डोळा पाहता येत नाही. कोणाच्या द्वारा? आरशे. आरशाच्या द्वारा.
त्याप्रमाणे आपला बोध आपल्याला केव्हा उपयोगी पडतो. कोणीतरी श्रोता असायला, श्रोताच नसेल तर खूप तुम्ही मृदंग वाजवण्यात तयार आहे सगळं काही. मग त्याच्याकरता त्याचा जाणकार असावा लागतो. काय असावा, जाणकार. नाहीतर काय आपला त्याच्यातलं जर दर्दी नसलं ते बालगंधर्व मोठा गायक होता, त्याचं गीत होतं नाही मी बोलू, पुन्हा 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 पुन्हा. एक खेडवळ मनुष्य आहे आणि तो गायन ऐकायला आला आणि आता चाललं होतं. काय चाललं होतं, नाही मी बोलत. मग खेडवळ माणूस उठला, जाऊन नाही बोलत चाललं आपलं. त्याच्यातला काय असावं लागतो, जाणकार असावं लागतो. म्हणून आम्ही काय आरसा आली आजवळ तर तुला जाणवणी पुसावे. मग आम्ही परिसरी बसावे. त्याचा पाडून व्यावे सोयीने. जिथे अत्यंत आवड असते ना, स्वतः विचारत नाही तरी बघता सांगितल्याशिवाय असं जेवण अत्यंत आवड असावी लागते. नाहीतर आपला बघता सांगतो, स्वतः काय घेतो, झोप घेतो. मग स्वतःच्या ठिकाणी अत्यंत आवड असावी. मग सांगणारा काय करत असतो, सांगणारा तुला जाणूनही पुसावे, निरोणी पुसावे. आम्ही परसव बसावे तसं नव्हे, तो का पाड नव्हे सोयी. म्हणून आलिंगले कृपादृष्टी. हे पहा, मुलाच्या अगोदर त्या लहान मुलाची कृपा कोणाला लागत असते. लहान मुलं असतं ना, त्याला अजून काही बोलता येत नाही. जगलं पाहिजे ना, मग त्याला सांगता येते का मला भूक लागली आहे. मग काही वयापर्यंत 5-6 महिन्याचं होईपर्यंत सगळी जबाबदारी कोणावर असते, आईवर असते. मग मुलाला भूक लागण्याच्या अगोदर कोणाला लागते, आईला. त्या बाया म्हणतात ना, गंगूबाई एक बरेच दिवसापासून म्हटलं तर थांबा की चहा घेऊन जा का कॉफी घेऊन जा. ते म्हणजे आमच्या बाळाला काय लागली आईकडे. भूक कोणाला लागली आणि आठवण कोणाला झाली, आता संबंध असतो. मग ती काय गोष्टी बसते का मग मुलाकरता काय करते, सगळं टाकून काय करते. तसा देवभक्ताचा काय डेकोराचे ऐसे कळवळ्याची ऐसे म्हणून आलिंगले कृपादृष्टी अवलोकले. मग ते तर काय बोलले अर्जुन. या आनंदाच्या भरामध्ये परमात्म्याने अर्जुन कोणाला आलिंगन दिलं, कोणाला आलिंगन दिलं, अर्जुनाला. धृतराष्ट्राला का नाही. धृतराष्ट्राला आलिंगन दिलं तर हाडच गोळा करून अफजल खानच होता. अफजल खानाने शिवाजी महाराजांना काय करे. बरं झालं शिवाजी महाराज वाचले, ईश्वराची काय कृपा. मग आले ना, मग अर्जुनाने देवाला नाही देवाने अर्जुनाला काय दिलं, आलिंगन दिलं. प्रेमाचं काय आलिंगन आहे कडे मोक्ष स्वामीच्या हाताजवळ. माझं नाही काय म्हणतो, मग आता 2 राहिले का 1 झाले. म्हणते वेदांत शास्त्र सुद्धा काय जीव ब्रह्माईव. जोपर्यंत बोध होत नाही तोपर्यंत जीव काय राहतो, जीवरूपाने राहतो. आणि एकदा बोध का झाला की तो जीव राहतो. जीव ब्रह्मैव
ऐसा बोलत देव मोदला रोय. अर्जुना ते अलोंगणी ठाये. आणि मग बिहाला म्हणले म्हणलं आपल्याला पुढे याला सांगायचं आहे. झाले ईश्वरसाचे डाळ तरी लवण देणे की डाळ. आणि संवाद सुखाचे रसाळ नसे झाले ईश्वरसाचे डाळ. उसाचा रस असतो ना, त्याच्यामध्ये काय मीठ टाकायचं असतं का? नाही. बासुंदी केली डाळ त्याच्यामध्ये आणि शेंगदाण्याचं तुकूट टाकलं. शोभा दिसत असते का? सगळी शोभा काय होते? लवण देणे किडाळ संवाद सुखाचे रसाळ नसेल. म्हणलं आता असा जर झाला तर हा संवाद जो चाललेला आहे त्याच्यामध्ये आणखी आपल्याला आनंद भोगता येणार नाही. आधीच आम्हा काही वा नरनारायणाचे भिंद नाही. परी आता ते माझ्या ठाई वेग माझा. म्हणून भगवंताने आवडीचा वेग काय केला? आवरून घेतला. म्हणलं आता हे दोन्ही आम्ही भिन्नच नाही. अर्जुन आणि भगवान म्हणजे नर आणि नारायण आहे. त्याप्रमाणे या बुद्धी श्वासा श्रीकृष्ण म्हणे विरेशा. आणि तो कैसा मान की भगवान श्रीकृष्ण म्हणायला लागले. म्हणले अर्जुना विरेशा म्हणजे अर्जुना. पैका तो कैसा प्रश्न केला. म्हणला तो विचार मला ते निरुपाधिक रूप काय करा मला सांगा. त्याचं उत्तर आहे. 12व्या अध्यायामध्ये सुद्धा प्रश्न केला आहे. ऐकलं गीतेच्या 12व्या अध्यायातला प्रश्न पहिला श्लोक कोणता आहे? एवं सतते. कसं विचारायचं हे कोणत्या अध्यायामध्ये आपल्याला आहे? आणि मग अर्जुन मये मला दसो मयी उद्यम निवससी मये वजो. पैका तो कैसा प्रश्न केला. जो अर्जुन श्रीकृष्ण विरत होता तो परतून या माग होता. पहिले तर समाधी लागली होती. गोविंद गोविंद नाही का चिंतन हे चिंतन हे. मग तो पुन्हा काय आला देवबुद्धीवर आला आणि लगेच मग पुढे आणखी लागला. ते तर सद्बोधे सद्गते बोले अर्जुन जी म्हणत बोले. अर्जुनाचा कंठ दाटून आला आणि म्हणले महाराज निरुपाधिक आपुले रूप काय करा. ते म्हणले जे निरुपाधिक रूप आहे ते रूप आम्हाला काय करा तुम्ही सांगा. 2 रूपाची असतात. एक सोपाधिक आणि एक कोणतं निरुपाधिक रूप. नाही का लग्न होण्याच्या पूर्वी कोणतं रूप असते? सोपाधिक का? आणि पुढे लग्न झाल्यावर ते लग्न झालं म्हणजे काय मधला कपडा काय झाला त्याला लग्न म्हणतात. जाऊ दे आपलं. मग ते आता 2 राहिले काय 1 झाले. सगळी इस्टेट कोणाची होती? जेवढी त्या वराची इस्टेट असते ती सगळी इस्टेट कोणाची होते? किती वेळात होते? ते आणि आता किती दिवसपर्यंत कामं करून बाई एवढ्या पदाला प्राप्त झाली असते. मग वेदांत शास्त्रामध्ये काय जीवाची परिच्छिन्नता जाते. अनुरेणू या थोकडा हे विश्वाची माझी अशा पदाला काय होतं बरं का. या बोलत सारखी आणि त्याची सांगाव्या लागी उपाधी द्वैभागी निर्भय. याच्याकरता भगवान श्रीकृष्ण 2 प्रकाराने उपाधी सांगणार आहे. पुसलिया निरुपाधिक उपाधिक सांगितलं. हे कोणाही प्रस्तुत करायचे. पुसलिया निरुपाधिक. अर्जुनाने काय विचारलं आहे? निरुपाधिक तत्व काय आहे ते विचारतो अर्जुन. निरुपाधिक सांगा. भगवान काय सांगतो? उपाधी आहे का? विसंगत पण आहे का नाही? अरे नाही काय लक्षात नाही.
हा म्हणतो नाही का आंब्याचा रस वाढा आणि वाढणारा ऊसाचा रस वाढा. म्हणून अर्जुन विचारतो काय आणि भगवान उत्तर देतात काय. पुसली या निरुपाधिक उपाधी का सांगितलं आणि कोणाही प्रस्तुत कमी जाईल कोणालाही देखील आवडतं की म्हटलं विचारून झालं नाही का. वाढणारा म्हणत असो जेवणारा म्हणत असो भात वाढा आणि वाढणारा पिठलं वाढतो. ताकाचे अंश फेडणे त्याचे नाव लोणी का चोखाची बुद्धी तोडणे. ताकाचे अंश फेडणे दही असताना त्याच्यामध्ये काय करतात ते बरोबर लोण मग ताकाचा भाग काय करतात काही शिल्लक राहत नाही का लोणी. चोखाचे शुद्धी तोडणे कोडीची जेवी. सोनार काय करत असो मग कीड असली ती बाजूला सारतो आणि शुद्ध सोनं आणि बाहेर काढतो. बाबळीची सारावी हाते परी पाणी असाय. आपली इंद्रायणी नाही का इंद्रायणी जवळ येऊन सुद्धा यात्री करू विचारतो म्हणला इंद्रायणी नदी कुठं आहे. हो म्हणलं ही नदी आहे ना. म्हणलं नदी कशी झाली कुत्रे अलीकडे नदीवरून कोण जाते नदी म्हणते. त्याच्याकरता इंद्रायणी काय केली पाहिजे. एक 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 दृष्टांत देऊन अभ्रजिता वेग गणते शुद्धची. आकाशामधले ढगजण निघून गेल्यानंतर काहीच शिल्लक राहत नाही का. विमान जरी विमानतळावर गेलं तरी आकाश जसाच्या. वरील केशव के कुंडिंडाचा कुंडाळा जाळून केली या वेगळा. वरील कोंडियाचा गुंडाळा जाळून केली या वेगळा. आपल्या शेतकऱ्याला माहिती आहे की कणीस असतं त्याच्यामध्ये दाणे असतात सगळं मग बाकीचं उडून जात असतात दाणे काय राहतात. पैसे उपाधी उपयोगिता शेवट देता विचारता कोणातही न बसतात निरुपाय. जसे उपाधी उपयोगिता उपाधी उपयोगित याचा शेवट झाल्यानंतर जे तत्व राहत असतात ते कोणाही न पोचतात निरुपाधिक. ते निरुपाधिक तत्व आहे. काहीच शिल्लक राहिला नाही असं म्हटलं तर आपल्यावर ते शून्यवाद येईल. म्हणून सर्वांचा निसर्ग झाल्यानंतर जे तत्व राहते न जायते म्रियते वा कथा अविनाशी सद्भित्ते येन विनाशमव्यसासी. जैसे न सांगणे वरी बाळापतीची रूप करी. आणि काय बाळापतीची रूप करी नाही आपलं तैसे न सांगणे वरी बाळापती बोल निवालेपणी. न सांगणे बाई बोलत नाही पण पतीचं काय करून देते. पूर्वीचा काळ होता आताचा काळ आता हल्ली वेगळा आहे. पूर्वी खुणीने काम होतं सगळं आहे. तुम्ही अलीकडच्या काळामध्ये काय कोणाचं स्वागत करायचं असलं मग मंडळीचं नाव घेऊन सांगतो काय नाव घ्यायचं ते म्हणलं काय नाव घेऊन सांगतो ते मला माहिती आहे पण नाव घेऊन सांगतो काय म्हणेल काय मग नाव घेऊन सांगतो. मग ती सुद्धा काय म्हणते मग ते म्हणत असते ती नाव घेऊन हाका मारते होती. मग ते काय देवाचं नाव घेते का काय करे. अलीकडचा काळ आहे. पूर्वीच्याकडचा काळ काय होता अलीकडच्या काळामध्ये लाचबीज सगळी काय झाली संपत चालली सजले. नाव घेऊनच एकमेकाचा काय करतात. पूर्वीच्या याच्यामध्ये तसं नव्हतं. आता सुधारलेला काळानंतर जाऊ द्या.
बाबू त्याने दृष्टांत घेतले ना आपले, जे सांगण्याजोगे नाही ते तिचे सांगणे असे आहे, म्हणून उपाधी लक्षणे बोली आले. जे सांगण्याजोगे नाही, जे सांगण्यासारखं नाही ते तिचे सांगणे असे आहे, तिथलं सांगणं अशा प्रकारचं आहे, म्हणून उपाधी लक्षणे बोली आली. म्हणून उपाधी लक्षण आम्ही तुम्हाला काय केलं आहे, म्हणून भगवान पुढे काय करतात, उपाधी सांगतात. पाडव्याची चंद्रलेखा निरती दावावया शाखा, दाविजे तेवी उपाधिका. पाडव्याची चंद्रलेखा, प्रतिपदेचा चंद्रमा जर दाखवायचा असेल तर दाविजे देवी उपाधिका बोली आहे. मग लहान मुलाला चंद्राचं दर्शन करून दाखवायचं आहे, मग बाप घेऊन जात असतो. मग तो काय करत असतो, एखादं झाड असतो, त्या मुलाला विचारतो, म्हटलं झाड काय दिसतं तुला, म्हटलं झाड दिसतं की. मग झाड दाखवायचं आहे का चंद्र दाखवायचा आहे की नाही. मग ते झाडावरून त्याला सांगते, म्हणलं हे पहा त्याला डाळ्या दिसतात का. मग मुळावरून कुठं बुद्धी आणली, मग डाळ्यावर ते सरतो, म्हटलं शेवटची डाळी दिसते का. मग डाळ्यावरून शेवटच्या डाळीवर पुढे शेंड्यावर दृष्टी आणते. कशावर ते झाडाचा शेंडा दाखवायचा आहे का चंद्र दाखवायचा आहे. आणि मग बरोबर शेंडा बरोबर म्हटलं शेंड्यावर सरळ बघ की, सरळ बघता बरं त्याला कोण दिसतो, चंद्रमा. त्याप्रमाणे ज्ञान करून कोणाचं द्यायचं होतं, चंद्राचं. पण कोणाच्या द्वारा, उपाधीच्या द्वारा. दृष्टांत द्यायचं. पाडव्याची चंद्ररेखा नृती दावावया शाखा, आणि दाविजे देवी उपाधिका बघा. मग त्याला शाखा चंद्र न्याय म्हणतात. ज्ञान करून कोणाचं द्यायचं आहे, चंद्राचं. पण कोणाच्या द्वारा. मग दोन पुरुष आहेत त्याचं वर्णन, द्वाविभाव पुरुष दोघे. शरद सर्वानी भूतानी, म्हणून दोन पुरुष आहेत या जगतामध्ये. एक आहे शरद, दुसरा कोणता आहे, शरद सर्वानी भूतानी. कुठंच तो अक्षर होते. तुमची आमची एक उपाधी क्षर स्वरूपाची आहे, म्हणून आपल्याला अक्षरपुरुष म्हणतात. आणि ईश्वराची उपाधी आहे माया, ती कधी नाश पावत नाही, मग त्याला अक्षरच म्हणणार. हे दोन पुरुष आहे. एक कोणता अक्षरपुरुष आणि दुसरा कोणता पैगा सव्यसाची, संसार पाठवण्याची आणि मस्ती सावी हटायची दुपडी. अधिक विचार आहे, त्याचा विचार कधी करू.